आराखड्यामध्ये पहिली जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जो प्रस्ताव होता हा पालकमंत्र्यांच्याकडे दिलेला आहे. त्या बैठकीला मी होतो. आता पालकमंत्र्यांच्या बैठकीतून तो हाय पॉवर कमिटीला जाईल. हाय पॉवर कमिटीची मीटिंग कधी बसते, 3-3, 4-4 महिने त्या बैठका होत नाहीत. त्या हाय पॉवर कमिटीची बैठक होईल, तिथून तो कॅबिनेटला जाईल आणि कॅबिनेटला झाल्यानंतर परत तो खाली येऊन त्या ठिकाणी आर्किटेक्टचं टेंडर निघेल की त्यामध्ये डिझाईन कशा पद्धतीनं असावं, काय करावं, कशा पद्धतीनं किती ऍक्च्युअली पैसे लागणार आहे हे त्याचं सगळं डिझाईन होईल आणि डिझाईन झाल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याचे टेंडर निघतील, मग काम चालू होईल. त्याला अवधी अजून भरपूर लागणार आहे. आषाढीच्या आत जरी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा सगळ्यांचे या ठिकाणी या योजनेवरती 100% लक्ष आहे की कोणावरती अन्याय न होता ही योजना होणार आहे. शक्यतो आता ही फास्ट स्पीड मध्ये जरी झालं तर याला टाइम म्हणजे माझ्या वैयक्तिक मते वर्षभर तरी टाइम याला लागेल. त्यासाठी बरं का लँड ऍक्विजिशन सुद्धा प्रोसिजर चालू करू शकतात की सुरुवातीला आता लँड जेवढे ज्या ठिकाणी ज्या लोकांची संमती आहे त्या लोकांची संमती घेऊन त्या ठिकाणी ऍक्विजिशन सुद्धा प्रोसिजर त्याच्या अगोदर शासन चालू करू शकतो. परंतु त्या ठिकाणी त्याला लागणारा जो पैसा, त्याला लागणारी जी तरतूद आहे ती तरतूद कालच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं त्या ठिकाणी याला विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी पैसे देऊ शकते. माननीय कलेक्टर महोदयांनी सांगितलं की जास्तीत जास्त लोकांची याच्यामध्ये संमती आहे, त्यामुळं ज्याची संमती आहे त्यांचं त्या ठिकाणी अधिग्रहण केलं जाईल. काय त्यांनी विरोध केला, जर समजा खरंच विरोध म्हणजे ज्या पद्धतीने अन्याय होत असेल जर विरोध केला तर आम्हीच तो रोखू. परंतु राजकीय म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी विरोध करायला लागला तर राजकीय पद्धतीने उत्तर दिलं जाईल. नागरिकांनी 2700 हत्ती नोंदवल्या, मोठा मोर्चा निघाला होता, त्याचा कुठेतरी विचार होताना दिसत नाही. पण नागरिक आणि त्यांच्यामध्ये मध्यस्थी म्हणून कोण काम करणार दिसत नाही. लोकप्रतिनिधी असतील एकदा हे आल्यानंतर हा प्रस्ताव आल्यानंतर की तिथं किती अधिग्रहण करायचं आहे, किती करायचं आहे, त्यानंतरची मग चर्चा ही या सगळ्या गोष्टी होत्या. दादा दुसरी गोष्ट मंदिर समिती तुम्ही आराखडा दिलाय, पण मंदिर समिती काम कुठं जात त्याला त्या नागरिकांनी विरोध केलेला आहे. काय परिस्थिती असणार, पूर्ण होणार आहे? आता परत व्हायचा विषय नाहीये, पण परंतु त्या ठिकाणी त्या पुलाचं होणं हेही महत्वाचं आहे की आपण आज बघतोय की पंढरपूर शहर हे दुभागलेलं आहे या रेल्वे लाईनमुळे. आज जर एखादं मोठं वाहन, मोठा कंटेनर जरी या ठिकाणी शहरातून जरी कुठं पास व्हायचं म्हणतो तरी सुद्धा त्या ठिकाणी खूप बायपासनं असं फिरून दुसऱ्या ठिकाणी यावं लागतं. अंडरपास दोन्हीकडचे असल्यामुळं, तिन्हीकडचे टाकळीकडचं असेल किंवा आपल्या स्टेशनवरचं असेल किंवा इकडे सरगम चौकातला असेल, त्या तिन्ही अंडरपासमुळं खरं म्हणजे पाठीमागच ओव्हरब्रिज ह्याला व्हायला पाहिजे होता, जेणेकरून शहर, उपनगर आणि मुख्य शहर हे दोन्ही कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे. आज या दोन्ही कनेक्टिव्हिटी होण्यासाठी, हे शहराचा विकास होण्यासाठी खरं म्हणजे हे अत्यावश्यक आहे. परंतु त्या ठिकाणी त्या दुकानदारांच्या किंवा त्या लोकप्रतिनिधीच्या ज्या काही अडचणी असतील तर नक्कीच त्याही विचारात घेऊन तशा पद्धतीनं आपण निर्णय योग्य पद्धतीनं आपण घेऊ.